तर विधानसभा तयारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। दर्यापूर विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांकडून मला शब्द, पक्षाच्या सर्वेत माझ्या नावाला अधिक पसंती, अभिजित अडसुळांचा दावा। दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल चालणार नाही तर कमळच फुलणार, नवनीत राणा यांची अभिजित अडसुळांवर नाव न घेता टीका। जागा वाटप जाहीर होण्याआधीच दापोली विधानसभेत योगेश कदम यांच्या नावाची घोषणा, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी नाव जाहीर केल्यामुळे नव्या वादाची शक्यता। माड्याचं मैदान मारण्यासाठी माझी रंगीत तालीम सुरू, मैदान मीच मारणार असून विकासाचा धुरळा देखील उडवणार, अभिजित पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर बबनराव शिंदेंच्या हाती पवार साहेब तुतारी देतील असं वाटत नाही, पाटील यांचं विधान। दर्यापूरची जागा सोडणार नाही, 7 खासदार निवडून आले पण सर्वेच्या नावाखाली आपण 5 लोकसभेच्या जागा गमावल्या, सर्वेला बळी पडू नका, अभिजित अडसुळांचं कार्यकर्त्यांना आवाहन। मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात रोहिणी खडसेंचे भावी आमदार म्हणून बॅनर लागले, कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। कोल्हापूरमध्ये जागा वाटपावरून शिंदे गटांनी भाजपामध्ये जुंपली, दक्षिण मतदारसंघ उत्तर मतदारसंघावर भाजपचा दावा, तर शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर यांचं दक्षिण मतदारसंघात मेळावा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन। सावंतवाडी विधानसभेवर भाजपचा दावा, भाजपा युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष विशाल परब यांचा दावा, सावंतवाडी विधानसभेसाठी तिकीट मिळवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू। कल्याणपूर्व विधानसभा महायुतीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच, भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या अटकेनंतर त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांची भाजपाकडून लढण्याची तयारी, तर शिंदे गटाचे माजी नगरसेवक निलेश शिंदे यांचे भावी आमदार म्हणून बॅनर।